सणासुदीला गोडधोड खाऊन थकलं आणि दुसरं म्हणजे सणासुदीनंतर जी आवराआवर करून माणूस त्याहीपेक्षा थकतं. स्त्री कितीही थकली तरी स्त्रीला घरच्यांसाठी काही ना काही अन्न हे तर बनवावंच लागतं, हो की नाही? स्वयंपाकाने कुठे स्त्रीचा पिच्छा सोडलेला आहे? कितीही थकलं असलं तरी आपल्या घरच्यांसाठी काही बनवावंच लागतं. म्हणूनच जर आपण थकलो असलो आणि लवकरात लवकर असं आपल्याला काही बनवायचं आहे तर त्यासाठी हे एकदम साधा, सोपा आणि झटपट बनणारा आपला मसाले भात हे एक ऑप्शन असतेच. रामराम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट देखील नक्की करा आणि सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर चला मग बनवूया आपला साधा सोपा असा महाराष्ट्रीयन मसाले भात, जो पौष्टिकही आहे आणि पटकनही बनतो. त्यासाठी इथं काय केलं आहे, मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आणि जे आपल्याकडे खडे मसाले असले ते टाकायचे, नाही टाकले तरीही चालतील. त्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर याचं ते टाकलं. ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित त्याला परतून घ्या. आणि एक गोष्ट म्हणजे ते काय, तर मसाले भात बनवताना नेहमी साधा तांदूळ घ्यायचा. साधा म्हणजे कोणता? जसा की कोलम, कालीमुछ वगैरे. खूप जास्त महागातला तांदूळ किंवा बासमती वगैरे वापरायचा नाही. जर आपण साधा तांदूळ वापरला तरच आपल्याला आपला मसाला भात याची चव येते, नाहीतर मग ती बिर्याणी वाटाची होईल. त्यानंतर इथे आपल्या घरी ज्या भाज्या अवेलेबल आहेत, जसं की बटाटा, फुलगोबी या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि टाकायचे आहे मटर. मटरऐवजी तुम्ही काले चणे टाकले तरीही चालते. इथे आपण फ्रोझन मटार घेतलेले आहे. ते सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 5 मिनिट त्याला व्यवस्थित शिजू द्या. आणि हो, एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकायचा आहे. हा मसाले भात बनवायला जेवढा सोपा तेवढाच खायला एकदम अप्रतिम लागते बरं का. याच्यासोबत जर तुम्ही कढी, पापड, लोणचं, निंबू घेतलं की विचारूच नका. आपल्या घरचे तर खुशच खुश. आणि वरून हलकं पण अन्न होते बरं का हे. आता त्यामध्ये टाकलेले आहे मी तिखट. तिखट टाकताना हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का, कारण की आपण मिरचीचा पेस्टसुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे बेताने टाका. त्यानंतर हळद, धनापूड असली तर टाका, नाहीतर नका टाकू. सोबत टाका आमचूर पावडर आणि गोडा मसाला. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा, आणि गॅसची फ्लेम हे मंद ठेवायची बरं का, नाही तर आपले मसाले वगैरे सर्व जळून जातील. त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाका. पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर जो आपण तांदूळ घेतलेला होता, माझ्याकडे कोलम तांदूळ आहे तो घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुतला, त्याचं पाणी निथळून घेतलं आणि आता तो टाकून पूर्ण भात मिक्स करून घ्यायचा. बघा, आता चवीपुरतं मीठ टाका आणि पुन्हा मिक्स करून घ्या. आणि हो, नंतर 2-3 मिनिट त्याला मस्त वाफ येऊ द्या बरं का, मंद आचेवर. बघा कलर किती छान आलेला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाणी टाकताना नेहमी गरम पाणी टाका. आता आपला भात झाला आहे शिजून तयार. घ्या खाऊन. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.